शहरात स्वतःचं घर असावं असं सर्वांचीच इच्छा असती। त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत असतो, पैसे देत असतो। म्हाडामध्ये लॉटरीमध्ये आपल्याला घर मिळावं यासाठी काही अर्जदार आहेत आपल्या सोबत, ज्यांनी मागच्या वर्षी पैसे दिले होते, मात्र अजूनही त्यांना कोणत्याही प्रकारचा जबाब दिलेला नाहीये। त्यांना अजूनपर्यंत लॉटरी लागलेली नाही, घर मिळालेलं नाही। असे काही अर्जदार आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, काय आहे संपूर्ण प्रकरण? आमचं स्वप्नाचं घर घेण्यासाठी आम्ही म्हाडामध्ये अप्लिकेशन्स केलेत सप्टेंबर महिन्यातच। त्यांनी म्हटलं होतं की नोव्हेंबर 21 तारखेला आम्ही सोडत काढणार। त्यामुळे आम्ही जेवढे पण आमच्याकडे सेव्हिंग अकाउंटमध्ये जेवढा पण पैसा होता आम्ही पैसा लावून लॉटरीमध्ये आम्ही सहभाग घेतला। पहिल्यांदा त्यांनी कारण दिलं की आणखी अप्लिकेशन्स येऊ द्यात, आणखी डेट एक्सटेंड केली। दुसऱ्यांदा सांगितलं की दुसऱ्यांदा एक्सटेंड केलं आणि रिझन सांगितलं की टेक्निकल ग्लिच आहे। त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या की समोर जाऊन आचारसंहिता लागू शकते, तरी त्यांनी एक्सटेंड केलं आणि आतापर्यंत त्यांनी काहीच डेट दिले नाहीत। 6 महिने झालेत, आमच्या सगळ्यांचा पैसा अडकलेला आहे। आमचे 2च मागण्या आहेत, लवकरात लवकर तुम्ही सोडत काढा आणि जेवढे पण 6 महिन्याचा व्याज आहे आमच्या पैशावर त्यांनी आमच्या व्याजवर व्याज द्यावा। किती लोकांनी अर्ज भरले होते या पूर्ण प्रक्रियेत? आपली ही जी म्हाडाची 2025 ची जी लॉटरी निघाली होती ती सप्टेंबर मध्ये निघाली होती आणि याच्यासाठी जे 3 वेळा एक्सटेन्शन घेतलं त्याच्यानंतर पूर्ण 2,15,000 ऍप्लिकेशन म्हाडाकडे रिसीव्ह झाले। त्याची जर फक्त आपण डिपॉझिट अमाऊंटचं जरी व्हॅल्युएशन काढलं, प्रत्येकी फॉर्मला 20,000 रुपये डिपॉझिट, त्या हिशोबाने 450 कोटीच्या आसपास ही रक्कम पोहोचते। तर एवढे पैसे म्हाडाकडे 5 महिने झाले, जे काय म्हणजे लोकांनी स्वतः कमवून त्यांच्या सेव्हिंगचे असतील किंवा बरेच लोकांनी काही क्रेडिट कार्डवरती पैसे काढून भरले असतील, तर त्याचा लवकरात लवकर निकाल लावावा। आणि आमची मुख्य मागणी हीच आहे की त्यावरती व्याज हे मिळालं पाहिजे। कारण पैसे आता आपण बाहेरून काही वस्तू घेतली, 2 व्हीलर घेतली, त्याचं लोन आहे, तर बँक आहे का किंवा म्हाडा ही काय बँक आहे का की बाबा ते पैसे बिनव्याजी लोकांचे यूज करतील? इथं काही सेव्हिंग अकाउंट काढले का कोणी? नाही। तर मग हे पैशांचं व्याज पटकन लवकरात लवकर मिळावं आणि याची जी काय लॉटरीची डेट आहे ती पटकन जाहीर करून लॉटरी संपवावी। आता जर तुम्हाला नाही भेटलं तर न्याय, तर तुमची पुढची भूमिका काय असणार? आम्ही जेवढे पण आपले अप्लिकंट आहेत त्यांच्याशी डिस्कस करणार आणि PIL फाईल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार। आम्ही सर्व डॉक्युमेंट जमा केले आहेत। आम्ही RTI पण आम्ही अप्लाय केले आहे, पण त्याचा आन्सर आम्हाला मिळाला नाही। आम्ही RTI मध्ये 2 क्वेश्चन विचारले आहेत की जे सर्व पैसा कुठं ठेवलेला आहे आणि त्याच्यावर किती व्याज मिळतोय, या व्याजाचा तुम्ही अप्लिकंटला देण्याचा विचार केला आहे का? पण आम्हाला अजून त्याचा उत्तर मिळालेला नाही आहे। पुढची भूमिका काय असणार? PIL फाईल करू शकतो मॅडम। PIL। तर हे होते अर्जदार ज्यांनी म्हाडाच्या घरामध्ये ज्यांनी अर्ज भरले होते, मात्र अजूनही त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाही। लॉटरीचे जे लॉटरी असते ती लागलेली नाहीये, त्यामुळे त्यांनी तक्रार केली आहे आणि आम्हाला लवकरात लवकर आमचे घरं द्या किंवा आणि आम्हाला व्याज देखील द्या, असं त्यांच्याकडनं सांगण्यात आले आहे। पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट।